या ठिकाणी आता आले असल्या कारणाने मी पहिल्याने इथे आलोय, नंतर तानाजीनगरमध्ये जायचंय, श्रीगल्ला पिल्लेच्या इथे जायचंय, गोरेगावला 2 ठिकाणी जायचंय, पुन्हा जोगेश्वरीत पोचायचंय. मी पहिल्यापासून ओळखतोय. मी त्यांना म्हटलं अशोक तू उभा राहा, पण तो साहेब मी नाही राहत, माझ्याकडे एक चांगला मुलगा आहे त्याला देतो. असा मनुष्य स्वतःची तिकीट त्याला देतोय आणि तो सांगतो दुसऱ्याला. इथे तर अपक्ष किती उभे राहिले बघा, एकेका पक्षातली. तिकीट नाही दिलं मी उभा, मैं खडा, मेरा भी डंडा और मेरा भी झंडा. मग त्याने दिल्यानंतर, पण त्याच्या अगोदर त्या व्यक्तीला मुंबई महानगरपालिकेचा मी स्टँडिंग कमिटीचा चेअरमन झालो 2005 साला. त्यावेळेला एक भरती होती आणि ही भरती असताना मी म्हटलं याला तुमच्यातले 1-2 पोरं मला द्या, मी त्यांना नोकरी लावतो. त्याने त्यालाच दिलं, त्याला मी नोकरीला लावलं. लय जीव आहे हो, तो तुमचा जीव घ्यायला निघाला. दादा दादा करायचं ना, घ्या आता. 8 महिन्यांचे इलेक्शन आलं, त्याच्यामध्ये अशोकच्या सांगण्याने आम्ही त्याला उभं केलं. पैशापासून सर्व करून त्याला निवडून आणून दिलं. चांगला होता. परंतु ज्या वेळेला माझ्यावरती वेळ आली गेल्या वर्षी, त्यावेळेला माझ्या माणसाने, मी स्वतः आणली नव्हती पण आली माझ्यावरती वेळ, आणि त्यावेळेला जी लोक आपल्याबरोबर असतात त्यांनी आपल्याला मदत करावी अशी प्रत्येकाला अपेक्षा असते, माणुसकी आहे. पण मी खड्ड्यात पडलेलं असताना माझ्यावरती माती टाकायचं काम या व्यक्तीने केलं, बाजूला झाला. हरकत नाही, प्रत्येकाचे विचार असतात. जी व्यक्ती ज्याला नोकरी लावली, ज्याला नगरसेवक बनवलं, ती माझी होऊ शकत नाही, ती जनतेची काय होणार आहे? हा, जनतेची काय होणार आहे? आणि यासाठी आपल्याला प्रार्थना करण्यासाठी आलोय की हा इमानदार मनुष्य आहे. आपली जागा दुसऱ्याला देणारा, तर त्याला आपल्याला निवडून द्यायचंय. आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये एक सुशिक्षित नगरसेवक, ग्रॅज्युएट नगरसेवक, मुंबई महानगरपालिकेचा अधिकारी हा तिथे बसवायचा आपल्याला, हा बसवायचा. या इथं बस बघा, उभा सांगितलं उभाच राहिला. चांगला मनुष्य आहे. तू म्हटलं चांगला म्हणजे चांगलाच बोल. याच्यानंतर इथं मी माझ्या भाषण करतो. मयूरनगरच्या माध्यमातनं, SRDच्या माध्यमातनं या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या इथं बांधकाम सुरू होते. आणि हे बांधकाम जे होते ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले होते. निकृष्ट बांधकाम. मी ज्या वेळेला आमदार म्हणून होतो, इस्टिमेट कमिटी असते, इस्टिमेट की जे बांधकाम चाललेलं आहे, शासनाने त्याची दखल घेतली होती. आणि मी आपल्याला इथे मुद्दा म्हणून सांगण्यास की कायद्यामध्ये आम्ही आता तरतूद केलेली 30 वर्षापर्यंत असतील लाईक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब करें. डेव्हलपमेंट करण्याचं शासनाने लवकर याची बैठक एकनाथ लवकर रिडेव्हलपमेंट करून 300 स्क्वेअर फुटाचं घर
दिल्यानंतर तो पाळणं हे तुम्हाला माहिती आहे. मी साहेबांचे आशीर्वाद आणि माझ्या आईचा स्पष्टपणा बोललो तर बोललो. हा माझ्याकडे राग आला तरी चालेल मला. त्यामुळे रॉयल पाम पहिला डेव्हलपमेंट घेतोय SRAच्या माध्यमात. मी काही लोक आणखीन काय झालेली आहे तर एकाही व्यक्तीला